गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. आता खरोखरच ती पिढी बिघडली आहे का, हे सुद्धा आपण समजून घेऊ. थोडा सकारात्मक विचार करू. बघा, त्याच पिढीमधील एक मूल, एक मुलगी कसं काय आपलं वर्तन दाखवते, आपली ओळख दाखवते, जरा बघा. मग आपण याच्यावरती चर्चा करू. लंच कर रहे हो, डिनर कर. नमस्कार मित्रांनो, मनोगत ह्या माझ्या मंचावरती पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सभाजी गिळस्कर. मित्रांनो, आज जे मनोगत मी तुमच्यासमोर मांडणार आहे ते आजच्या पिढीबद्दल आहे. आजच्या पिढीला आपण दोष देतोय, त्या पिढीला आपण काय म्हणतोय, उद्धट आहे, उर्मट आहे असंही आपण म्हणतो, असंही संबोधतोय. पण त्याच्या मागे कारणं काय आहेत हे आपण शोधत नाही. नुकताच एक प्रकार घडला, कौन बनेगा करोडपती. आता करोडपती पैशा स्वरूपात आपण कसं बनणार ह्याचे स्वप्न आपल्याला पडतायत, ह्याचे दिव्य स्वप्न आपल्याला पडतायत. पण कोण बनेगा करोडपती संस्काररूपी संस्कृतीने तो करोडपती कसा बनणार ह्याचा आपण विचार करत नाही. एक मुलगा अमिताभ बच्चनला उद्धट आणि उर्मट प्रकारे काय करतोय, उत्तरं देतोय. आता त्या उत्तरांमुळे बरेचसे बुद्धिजीवी काय झालेत, भडकलेत, रागावलेत, क्रोधित झालेत आणि त्यांनी येऊन आपापल्या तऱ्हेने आपापल्या अकलेचे तारे तोडलेत, आपापली अक्कल पाजळली. मित्रांनो, ह्या अगोदरच नाटुकली ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तो एक व्हिडिओ बनवला आहे छोटासा, तोही जाऊन तुम्ही पाहू शकता, मालवणीमध्ये आहे. पण आज जो विषय मी तुमच्यासमोर मांडणार आहे तोच तेवढाच गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. आता खरोखरच ती पिढी बिघडली आहे का, हे सुद्धा आपण समजून घेऊ. थोडा सकारात्मक विचार करू. बघा, त्याच पिढीमधील एक मूल, एक मुलगी कसं काय आपलं वर्तन दाखवते, आपली ओळख दाखवते, जरा बघा. मग आपण याच्यावरती चर्चा करू. लंच कर रहे हो, डिनर कर रहे हो, बघा तो जरा. लंच या फिर डिनर के पहले आपको एक श्लोक बोलना चाहिए. ओह अच्छा. सर प्लीज हाथ जोड़िए ना. हाँ जी बिल्कुल. हाँ. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्. वाह क्या बात. बहुत अच्छा लगा. जैसे हमने हाथ जोड़ा पूरी जनता ने भी हाथ जोड़ लिया. इतना सुंदर लग रहा था वो दृश्य, मैं बता नहीं सकता. अच्छा स्पृहा जी, हाँ. ये जो श्लोक है इसका माने भी हमको समझा दीजिए. हाँ सर, जैसे मैंने आपको बताया कि ये खाने से पहले बोला जाने हाँ, वाला श्लोक जी. है, तो इसमें हम लोग भगवान को स्पेसिफिकली मीन्स इस श्लोक में हम उनको धन्यवाद दे रहे हैं कि हे भगवान, आपका कोटि कोटि धन्यवाद कि आपने हमको खाना दिया, अच्छा खाना दिया और हमको उसको पचाने की शक्ति भी दी. आप हमारे पेट में हमारे पेट की आग, हमारे पेट की ज्वाला बन के विराजमान है. आप बाहर भी है, साथ साथ में हमारे अंदर भी है. इसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद. क्या बात. ये है वाह. इसका. मित्रांनो, पाहिलं का, ही जी मुलगी आहे ही ह्याच पिढीतली आहे. तिचं वर्तन बघा, तिची वागणूक बघा, तिचे संस्कार बघा. ह्या कारण काय आहेत, संस्कार. आपण काय म्हणतो, माझी मुलं इतकी शिकलीत, पदवीधर झालीत, ग्रॅज्युएट झालीत. मग आपण काय करतो, जगासमोर आपली छाती फुगवून सांगतो, बघा आमची मुलं किती शिकली. आजची जी पिढी आहे ना मित्रांनो, ह्या पिढीची जी अधोगती झाली आहे, ह्या पिढीची जी वाताहात झाली आहे, त्याला सर्वस्वी कारण कोण आहे असा जर मी प्रश्न तुम्हाला केला तर तुम्ही काय उत्तर द्याल? आता मी एक शिक्षक म्हणून, एक पालक म्हणून जर मी विचार केला, कारण मी शिक्षकाच्यात सुद्धा काम केलेलं आहे, त्यामुळे ह्या मुलांना मी जवळून बघितलं आहे. अगदी इयत्ता 5वीपासून 10वीपर्यंत ह्या मुलांना मी जवळून बघितलं आहे, त्यांची मानसिकता मी समजून घेतलेली आहे. त्यामुळे मी एक शिक्षक आणि एक पालक म्हणून तुमच्यासमोर बसलेलो आहे आणि माझं मनोगत तुमच्यासमोर ठेवतो आहे. हा जो मुलगा वागला ना अमिताभ बच्चन बरोबर, त्याला कारण कोण आहे हे समजून घेणं गरजेचं आहे.
तो असा का बोलला, असा उद्धट का वागला, त्याचं हे वर्तन असं का होतं. मित्रांनो, ह्या सर्व गोष्टीला जबाबदार सर्वप्रथम म्हणजे त्याचे आई वडील, म्हणजे कोणी असो, त्याचेच आई वडील असं नव्हे. जी आजची पिढी आहे त्या प्रत्येक आजच्या पिढीचे आई वडील हे त्या गोष्टीला जबाबदार आहे. कारण पहिले संस्कार हे आई आणि वडिलांनी केलेले असतात, आई आणि वडिलांचे असतात. तर ते आई वडील जर गांभीर्याने वागलेत आपल्या मुलाशी, आपल्या पाल्याशी, तर त्या घटना घडणार नाहीत, असं उद्धट वर्तन त्यांचं होणार नाही. जसे त्या मुलीने आपल्या संस्कार दाखवले, आपली संस्कृती दाखवली. कारण का, तिच्या आईवडिलांनी तिच्यावरती केलेले ते संस्कार आहेत आणि ती संस्कृती आहे. मग सुरुवातीला आपण जे चर्चा करतोय त्या मुलाबाबत, तो मुलगा दोषी आहे का? आहे दोषी, काही प्रमाणात आहे. कारण शेवटी तो एक बुद्धिजीवी प्राणी आहे, मनुष्य प्राणी आहे. म्हणून त्या मुलांनी सुद्धा विचार करणं आवश्यक आहे. तरीसुद्धा त्या मुलाला घडवणारे कोण आहेत, तो कुंभार कोण आहे, तो मूर्तिकार कोण आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. आता मी आईवडिलांना दोष दिला, फक्त आईवडील दोषी आहेत का? नाही मित्रांनो, त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य दोषी आहे. परत त्याला ती कार्यप्रणाली दोषी आहे. आता कार्यप्रणाली म्हटलं तर काय येतं, तर एकत्र कुटुंब. आता एकत्र कुटुंब राहिलं आहे का? नाही मित्रांनो, विभक्त कुटुंब झालेलं आहे. मी, माझी मुलं, माझी बायको, बस एवढंच कुटुंब. पूर्वी कसं एकत्र कुटुंब होतं. मग आजी आजोबा, आत्या मावशी, असे काका, असे सर्व असायचे त्या कुटुंबात. आणि मग प्रत्येकजण आपापली जबाबदारी पाळायचे, जबाबदारी घ्यायचे, आपापली कर्तव्य पार पाडायचे. त्यामुळे आमच्यासारख्या पिढीवरती जे संस्कार झालेत त्याला कारणच हे आहे. कारण का, एकत्र कुटुंब. मग त्या एकत्र कुटुंबामध्ये अनेक प्रकारे आपल्यावरती संस्कार होत असतात. पहिलं कारण काय, तर आपण विभक्त कुटुंब झालो. आणि आता अशी परिस्थिती आहे, विभक्त कुटुंबामध्ये सुद्धा आता आपण काय राहिलो आहे, एकले राहिलो आहे, एकला चलो रे. पत्नी आपल्या नवऱ्याचं ऐकत नाही, नवरा आपल्या पत्नीचं ऐकत नाही, मूल आपल्या आईवडिलांचं ऐकत नाही. मग त्या विभक्त कुटुंबामधून सुद्धा आपण आता काय झालो आहे, एकटे झालो आहे. आता फक्त आपण आपला वैयक्तिक विचार करतो. आजची जी पिढी आहे ना, ती फक्त आपला वैयक्तिक विचार करते, आपला स्वार्थ साधते. आई बाप कोण आहेत, जन्म घातलं काय, मेहरबानी केली का, त्यांना खाज होती, असंही बोलणारे आहे. मग ह्याला कारण काय आहे, तर संस्कार आणि संस्कृती. पहिल्या प्रथम आपण आपल्या संस्काराची आणि आपल्या संस्कृतीची माती केलेली आहे. आपला इतिहास आपण विसरलो आहे. तो इतिहास आपल्याला ठाऊक नाही आहे, त्या इतिहासाचा वास्तव आपल्याला माहिती नाही आहे. आता हळूहळू परत आपण युग परिवर्तनाकडे चाललो आहे, आपला इतिहास आपण समजायला लागलो आहे. त्यामुळे आशेच्या किरण आहेत, त्या आशेचे किरण आपल्याला दिसत आहेत. मग त्या आशेच्या किरणाच्या दृष्टीने आपण चालणं गरजेचं आहे. मग ह्या समाजातील प्रत्येक घटकाचं ते कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे. ते काय आहे, संस्कार आणि संस्कृती जपणं आणि पुढच्या पिढीला ते वारसा हक्काने देणं. आता ह्या वारसा हक्काने आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देतोय, फक्त जमीन जुमला देतोय काय, घरदारं देतोय काय, पैसा अडका देतोय का? आणि ह्या सर्व गोष्टी आपण देऊन त्याचा उद्धार करणार आहोत का, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. कारण जर आपण त्या आपल्या पुढच्या पिढीला जर कर्तृत्ववान बनवलं तर आपल्याला ह्या सर्व गोष्टी देण्याची आवश्यकताच नाही आहे. ते स्वतः मिळवतील, स्वतःच्या कुवतीवरती, स्वतःच्या क्षमतेवरती. मग काय देणं आवश्यक आहे, तर ज्ञान. आता ज्ञान म्हटलं की तुम्ही म्हणाल शाळेत गेल्यानंतर, महाविद्यालयात गेल्यानंतर हे आपल्याला ज्ञान प्राप्त होते. मित्रांनो, ते ज्ञान नाही आहे, त्याला काय म्हणतो आपण, शिक्षण. ज्ञान हे भौतिक युगातूनच मिळते, भौतिक जगातूनच मिळते. ज्या भौतिक जगातून, त्या भौतिक युगातून
त्या बहिणाबाई चौधरीने ते ज्ञान प्राप्त केलं होतं, मिळवलं होतं. ती बहिणाबाई चौधरी शाळेत गेली नव्हती, शाळेची पायरीसुद्धा ती ओलांडली नव्हती, शाळेच्या त्या वर्गाचा उंबरठासुद्धा ती ओलांडली नव्हती, शाळा कशी असते हे तिने पाहिलं नव्हतं, असंच म्हणायला हरकत नाही. पण त्या बहिणाबाई चौधरीने ज्या कविता लिहिल्या मनुष्य प्राण्यावरती, निसर्गावरती, त्या कवितेचं आता अध्ययन केलं जातं आहे, अभ्यास केला जातो आहे आणि त्याच्यावरती PhD केली जाते. लक्षात घ्या मित्रांनो, पदवीधर एखादी व्यक्ती असते ती त्याच्यावरती काय करते, अभ्यास करते, निरीक्षण करते, संशोधन करते आणि उच्च पदवीधर होतो. मग सांगा, पदवीधराला आपलं उच्च पदवीधर होण्यासाठी त्या बहिणाबाई चौधरीच्या कवितेची आवश्यकता आहे. मग इथे सुशिक्षित कोण झालं? तो उच्च पदवीधर झाला की ती बहिणाबाई चौधरी झाली? उत्तरं आपल्याकडेच आहेत. कमतरता आपल्यामध्येच आहे, ना की त्या फक्त मुलामध्ये, ना त्या पिढीमध्ये. त्या पिढीला मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. मित्रांनो, एकदा ती पिढी त्या मार्गावर गेली निघून, त्याच्यात ते संस्कार उतरलेत, मग त्याच्यात बदल घडणार नाही. जसं मातीचा गोळा असतो, तो मातीचा गोळा पहिल्यांदा काय करतो, तो कुंभार तुडवतो. लक्षात घ्या, तुडवतो, पायाखाली तुडवतो, ती माती तुडवतो, त्याच्यात योग्यरित्या पाणी टाकतो आणि ती योग्यरित्या ती तुडवून ती माती पायाने तुडवून ती मडकं बनवण्यासाठी योग्य बनवतो तो. आणि मग तो योग्य गोळा काढून केवढं मोठं मडकं बनवायचं आहे, कशा प्रकारचं मडकं बनवायचं आहे, त्या प्रकारे तो गोळा काढून घेतो आणि त्या चाकावरती ठेवतो. लक्षात घ्या, आणि तो चाक फिरवतो, गरा फिरवतो आणि मग त्या मडक्याला तो स्वरूप देतो, आकार देतो. त्याच्यानंतर ते मडकं उन्हात शेकवतो, तो सुकवतो तो, आणि नंतर भट्टी पेटवतो. त्याला गावच्या भाषेत आवा म्हणतात. तो आवा पेटवतो, ती भट्टी पेटवतो आणि त्याच्यात तो भाजतो ते मडकं. म्हणजे एवढी तो त्याच्यावरती काय करतो, संस्कार करतो. हे संस्कार होणं गरजेचे आहे. तसेच संस्कार, ज्ञानरूपी संस्कार आपण त्या मातीच्या गोळ्यावरती करतो का? म्हणजे त्या मुलावरती करतो का? त्याला जन्माला घातल्यानंतर तो मातीचाच गोळा असतो, तो अनभिज्ञ असतो, त्याला ह्या जगाची काही ज्ञान नसते, माहिती नसते. तो हळूहळू ते ज्ञान प्राप्त करतो. ह्या भौतिक युगाची, ह्या भौतिक जगाचे ज्ञान तो हळूहळू प्राप्त करतो, जसं त्याच्या निदर्शनात येईल तसं. मग तो मातीचा गोळा आहे, त्या मातीच्या गोळ्याला तुडवणं गरजेचं आहे. तुडवणं म्हणजे पायाखाली नव्हे, त्या प्रकारे त्याच्यावरती संस्कार करणं गरजेचं आहे. आताची बघा आई, मुलाने हट्ट केलं, अरे तो जेवत नाही आहे, मग तो मोबाईल हातात देणं, हा घे मोबाईल बघ, मग त्याला ती भरवते. मग सवय कोणी लावली? त्या आईने, आपला भार कमी करण्यासाठी. त्याला दम देऊन, डोळे वटारून तिने ते जेवू घातलं नाही, उलट पक्षी काय केलं आहे, तो मोबाईल हातात दिला आहे. किंवा ती कडेवर घेऊन गावभर फिरते मुलाला तो घास भरवण्यासाठी. डोळे वटारून, आवाज चढवून, त्याला दम देऊन किंवा एखादी थापड मारून ती त्या मुलाला ते जेवण घालत नाही, जेवू घालत नाही. आणि मग संस्कार कोणी केलेत? कोणाला दोष देते ती? त्या मुलाला. संस्कार कोणी केलेत याचा विचार करणं पण आवश्यक आहे. मग दोषी कोण आहे? तुम्हीच विचार करा. आपण संस्कार आणि संस्कृती सोडून दिली आहे आणि आपण भरकटलोय कुठे? तर पाश्चिमात्य संस्कृतीकडे. आता बघा, लग्नाचा जो संस्कार आहे, लग्न संस्कार, विवाह संस्कार, याला आपण दुय्यम समजतो. आता त्याला एक फालतू समजतो, घटिया समजतो. आणि आताची मुलं आहेत ती कशी राहत आहेत? विवाह न करता एका घरात राहत आहेत. काय म्हणतात त्याला? लिव्ह इन रिलेशन असं म्हटलं जाते त्याला. म्हणजे तुम्ही विचार करा, लिव्ह इन रिलेशन, अरे रिलेशन, नातं अगदीच कळलेलं नाही आहे. तर कशाशी खायचं, कसं खायचं हेच माहिती नाही. आणि हे मुलं काय करतात? लिव्ह इन रिलेशन.
म्हणजे आपण संस्कृतीची माती केली, त्या संस्काराची माती केली. कुठल्या दिशेला चाललो आहे? मित्रांनो, संस्कार का करावेत, का असावेत? तर हा उद्धटपणा होणार नाही, हा अरेरावीपणा होणार नाही, हा उर्मटपणा होणार नाही, आणि त्या पाल्याची, त्या मुलाची, त्या मुलीची वाताहात होणार नाही. त्यासाठी ते संस्कार करणं आवश्यक आहे. त्यासाठी ते वास्तव दाखवणं गरजेचं आहे, ते सत्य दाखवणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी कुंभाराने जे काय संस्कार केले त्या मडक्यावरती, तसे संस्कार अगदी त्याला ताहून शेकून शेलाकून त्याला काढलं पाहिजे, तरच त्याच्यावरती संस्कार होतील. नाहीतर माझा बाब्या, माझा बाब्या, माझा बाब्या बस. आणि मग बाब्या काय करतोय? चोऱ्या माऱ्या करतोय, शिव्या घालतोय, उलट बोलतोय. मग त्या बाब्याला पण शिव्या घालणार. मित्रांनो, लक्षात आलं का? आता आपण लिव्ह इन रिलेशनला महत्त्व देतोय, आणि जे संस्काररूपी विवाहबंधन आहे त्याला आपण दुय्यम समजतोय, त्याला घटिया समजतोय, त्याला चुकीचं समजतोय. त्यामुळे आता बघा काय दिसतंय तुम्हाला? तर डिवोर्सच्या तुम्हाला प्रकरणं भरपूर दिसतील. तो कोर्ट आहे ना आता, त्या कोर्टामध्ये तुम्हाला हीच प्रकरणं जास्त दिसतील. 6 महिन्यात, 8 महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात, वर्ष सोडा, ही महिन्याची गोष्ट करतोय. ते दाम्पत्य कुठे केलेले असतात? तर कोर्टामध्ये. म्हणजे त्यांच्या आयुष्याला सुरुवातच झाली आहे, आणि त्याच्यातून ते विभक्त होत आहेत. म्हणजे काय परिस्थिती आली बघा. एकमेकाला समजून घेण्यापूर्वीच, एकमेकांचा आदर करण्यापूर्वीच काय करतायत? ते विभक्त व्हायला चालले. आणि मग काय करतात? लिव्ह इन रिलेशन. त्याला कारण काय माहिती आहे का? सहज सोपा पद्धतीने पैसा मिळवणं, जमीन जुमले मिळवणं, श्रीमंत होणं, अशी ही जी स्वप्न आहेत ना, पाहणारे जे आजची मुलं आहेत, ती पालक आहेत, त्याला कारण हे आहे. सहज सोप्या पद्धतीने कसं काय आपला उद्धार होईल, आपली प्रगती होईल, हे सर्व त्याला कारणं आहेत. कारण काय? आपण असुर झालो आहे. आपल्याला असुरक्षितता वाटायला लागली आहे, म्हणून आपण असुर झालो. आणि असुर झाल्यामुळे काय झालो? आपण भरकटायला लागलो आहे, आपण दैत्य झालो. आपल्याकडे दानत नाही आहे देण्याची, म्हणून आपण दैत्य झालो आहे. म्हणजे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर माझा एक यूट्यूब चॅनल आहे, सनातनी वास्तव. याच्यावर जाऊन बघा. दैत्य, असुर, राक्षस, दानव हे माणसाचे जे गुणधर्म आहेत त्या कशा प्रकारे असतात ते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आजकालचा माणूस हा कसा झाला आहे? असुर, दानव, दैत्य, राक्षस झालेला आहे. तो मानव राहिलाच नाही, तो तथाकथित माणूस राहिला आहे. त्याला कारण कोण आहे? तर संस्कार आणि संस्कृती. आता ह्या संस्कार आणि संस्कृतीला कसं जोपासायचं, कसं सांभाळायचं आणि त्यानुसार कसं चालायचं, हे कोणाच्या हातात आहे? आईवडिलांच्या, त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या, शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या हातात, त्या समाजाच्या हातात, म्हणजे प्रत्येक घटकाच्या हातात आहे. ह्या समाजातील प्रत्येक घटकाच्या हातात आहे आपल्या पुढच्या पिढीला मार्गदर्शन करणं, त्याच्यावरती संस्कार करणं, आपली संस्कृती दाखवणं, आपला इतिहास दाखवणं, आणि आपलं ते सनातनी वास्तव त्यांच्यासमोर ठेवणं. काय? सनातनी वास्तव. आता हे सनातनी वास्तव काय आहे हे समजून घ्यायचं असेल तुम्हाला तर सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवर जा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल सनातनी वास्तव काय आहे ते. ह्या सृष्टीची निर्मिती कशी झाली आहे? तर ह्या 10 अवतारापासून. ते 10 अवतार कशा काय प्रकारे या सृष्टीच्या निर्मितीचा सिद्धांत आहे हे समजून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण संस्कार आणि संस्कृती कशी असावी आणि कसे करावेत. हेच ते वास्तव आहे, हे ते सत्य आहे, आणि हेच ते माझं मनोगत आहे. तर दोष आपण त्या पिढीला देऊया नको, दोष आपण त्या मुलाला देऊया नको. त्या मुलाचा काही अंशी दोष आहे, काही अंशी दोष आहे, पण जास्त करून त्याचा दोषी कोण आहे? तर ह्या समाजातील प्रत्येक घटक, आईवडिलांपासून
शेजाऱ्यांपाजाऱ्यांपासून प्रत्येक घटक जो त्याच्या संपर्कात येतो, ती प्रत्येक व्यक्ती त्या मुलापेक्षा ती दोषी आहे. मग आता निर्णय तुमच्या हातात आहे. तुम्हाला पुढची पिढी कशी हवी आहे, तिच्यावरती कसे संस्कार हवे आहेत, तिची कशी संस्कृती असावी, ते कसे वागावेत, ते कसे जगावेत, आणि हे जे काय भारतीय संस्कार आहेत, ही सनातन संस्कृती आहे, ती त्यांनी कशी जोपासावी आणि ती हळूहळू कशी पुढच्या पिढीकडे जावी, ह्यासाठी प्रयत्न आपल्यालाच करायचे आहेत. प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीला करायचे आहेत. निर्णय तुमच्या हातात आहे. हेच ते वास्तव आहे, हेच ते सनातन आहे, आणि हेच काय आहे, माझं मनोगत आहे. मनोगत या माझ्या मंचाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.